तर आता बातमी बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाची, कारण बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी कारवाई, ठाणे आणि मुंबई शिक्षण अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे संदर्भात वारंवार बैठक घेऊन हलगर्जीपणा केल्यामुळे निलंबित केल्याची माहिती मिळते। तर येणाऱ्या काळात बदलापूर प्रकरणात दोघांनाही सह आरोपी करण्यात येणार आहे। शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी ही माहिती दिली आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय, ती म्हणजेच ठाणे आणि मुंबई शिक्षण अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे संदर्भात वारंवार बैठक घेऊन हलगर्जीपणा केल्यामुळे निलंबित केल्याची माहिती मिळते आणि त्याचबरोबर बदलापूर प्रकरणात दोघांनाही सह आरोपी करण्यात येणार असल्याचं शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी माहिती दिली आहे।